शहर विकास आराखड्यामध्ये मोहननगर रामनगर जो शहराचा मध्यवर्ती भाग आहे तिथे काही नवीन रस्ते प्रपोज केलेले आहेत। त्याशिवाय मोहननगरचे अंतर्गत रस्ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुंदीकरणाचे विषय या शहर विकास आराखड्यामध्ये आहेत। त्या संदर्भात बोलणार आहे। नमस्कार, मी अविनाश चेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। पीसीबी मध्ये शहर विकास आराखड्याबद्दल आपण तपशीलवार माहिती घेत असतो। प्रत्येक एरिया वाईज ज्या पद्धतीने विकास आराखड्यामध्ये नवीन नवीन काही प्रकल्प सुचवले, रस्ता रुंदी सुचवली, आणखीन काही विशेष काही असेल त्या संदर्भात फक्त स्पेसिफिक आपण बोलत असतो। विकास आराखडा मोठा 450 पानांचा विकास आराखडा आहे। तो अगदी तपशीलवार घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 100 दिवस पुरणार नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये विकास आराखड्यात कुठे काय काय आहे याबद्दल आपण बोलतोय। मोहननगर मध्ये चिंचवड स्टेशनच्या जवळचं मोहननगर, जो मोहननगर मधून तुम्ही टेल्को रोड ज्याला आपण म्हणतो तो केजबी चौकापर्यंत जातो, तो संपूर्ण परिसर डाव्या बाजूचा तो मोहननगरचा आहे। म्हणजे एमआयडीसी मध्ये जाणारा मुख्य प्रवेशद्वार म्हटलं तरी हरकत नाही। चिंचवड स्टेशन पासून डावीकडे गेलं की मोहननगर येतं। या मोहननगर मध्ये पलीकडे शेजारी रामनगर आहे, तो संपूर्ण एकच टापू येतो असा संपूर्ण रामनगर दत्तनगर, तिथला तो एरिया एकच येतो। त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की रामनगरचा जो रस्ता आहे, रामनगरचा म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्या संगवी केसरी कॉलेज पासून पुढे गेलात तुम्ही तर तिथे स्पॅको कंपनी पासून अगदी परशुराम चौकापर्यंत हा रस्ता 36.6 मीटरचा आहे, नवीन प्रस्तावित त्याच्यामध्ये। म्हणजे आता साधारण तो साधारण एक 15 मीटरचा असेल, तो दुप्पट होणार आहे रस्ता। त्याच्यामध्ये ते राम मंदिर तर 100% बाधित, म्हणजे त्याच्यामध्ये 70% राम मंदिर बाधित होतं। त्याशिवाय दात्री पाटलांच्या चाळी आहेत, दोन्ही बाजूला काही कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत। याशिवाय तिथले इतर जे झोपडपट्टीतले जे बाकी वेगवेगळे गाळे आहेत ते सुद्धा बाधित होतात। म्हणजे परशुराम चौकापासून तर ते स्पॅको कंपनी म्हणजे मोहननगर पोलीस चौकीच्या दरम्यान तिथपर्यंत, मोहननगरचा जो कॉर्नर आहे तिथपर्यंत ह्या रस्त्याची रुंदी 36.6 मीटर, सगळ्यात मोठा हा त्यातला विषय आहे। त्याच्यामुळं तो रस्ता रुंदी ती फार महत्वाची आहे। आता या संदर्भात जर नागरिकांचे काही आक्षेप हरकती सूचना असतील त्या परिसरातल्या तर त्यांना ती 60 दिवसाची मुदत, म्हणजे 14 तारखेपासून 14 मेला आराखडा वेबसाईटवर आला तेव्हापासून 60 दिवस म्हणजे 2 महिने थोडक्यामध्ये त्याची मुदत आहे की त्या मुदतीमध्ये तुम्ही हरकती सूचना त्याबद्दल काही असतील की हा रस्ता इतका मोठा नको की याच्यापेक्षाही मोठा पाहिजे, जे काय असेल ते तुमचं मत, किंवा आता राम मंदिर तिथे जाते हा आमच्या भावनेचा प्रश्न आहे, ते तिथं रुंदीकरण नाही व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, किंवा तिथे एखाद्याचं अर्धा गुंठे जागा आहे त्याच्यामध्ये घर आहे ते पूर्ण घर बाधित होणार असेल तर त्याला पर्यायी जागा मिळायला पाहिजे। ज्या काही तुमच्या मागण्या असतील सूचना असतील त्या हरकती सूचनामध्ये तुम्ही मांडू शकता। हा या रामनगर मोहननगर मधला हा महत्वाचा जो भाग आहे तो रामनगरच्या निगडीत। दुसरे आणखीन अंतर्गत कोणकोणते रस्ते आहेत, ते किती रुंद होणार आहेत, नवीन कोणते सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। सुरुवातीला मी तुम्ही सांगितलं की रामनगरचा जो रस्ता 36.6 मीटर होणार तो सगळ्यात महत्वाचा त्याचा भाग आहे। दुसरा मोहननगर मधील वेगवेगळे 6 रस्ते त्याचं रुंदीकरण तो प्रस्ताव आहे। जवळपास 5 नवीन रस्ते त्याच्यामध्ये एकमेकांना जोडणारे ते पण सुचवलेले आहेत। म्हणजे तसं पाहिलं तर नवीन जे रस्ते सुचवलेले आहेत ते जोडणारे ते आवश्यक आहे, गरज आहे, परंतु काही ठिकाणी ते रस्ते घरांवरती आहेत। हा त्यातला महत्वाचा, म्हणजे जी घरं ऑलरेडी बांधलेली आहेत, जी परवानगी घेऊन बांधलेली घरं आहेत त्या घरांवरून टाकलेले रस्ते आहेत। त्याच्यामुळे त्याविषयी तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल। आपल्या घरावरती रस्ता आहे की नाही हे तुम्ही महापालिकेच्या नकाशा जर त्या वेबसाईटवर जाऊन पाहिला तर तुम्हाला ते लक्षात येईल की आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये काय बोलता येईल, काय लिहिता येईल। आणि हीच वेळ आहे, जर तुम्हाला तो रस्ता नको असेल, मोहननगर वासियांना नको असेल किंवा तिथं बाधित होणाऱ्या लोकांना नको असेल तर त्यांना लेखी सबळ कारणासह आत्ताच त्या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांकडे अर्ज द्यावा लागतो। मोहननगर मधील विविध 6 रस्त्यांचे रुंदीकरणाचे प्रस्ताव, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता, खोडाचा गणपती मार्ग, तुळजाभवानी मंदिर मार्ग, रामनगर असा जो रस्ता आहे तो 12 मीटर प्रस्तावित आहे। पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता, पुढे खोडाचा गणपती मार्ग, तिथून पुढे तुळजाभवानी मंदिर दात्री पाटलांचं, तिथून रामनगर असा जो रस्ता आहे
तो 12 मीटरचा प्रस्तावित केलेला आहे. तो साधारणतः 9 मीटरच्या आसपास असेल काहीतरी, म्हणजे 4 मीटर वाढणार आहे. दुसरा वालिया कॉटेज, म्हणजे सिद्धिविनायक मंदिराच्या समोरचं जे वालिया कॉटेज आहे, वालिया कॉटेज यांचं घर, तर तिथून तो रस्ता पुढे संघर्ष युथ फाउंडेशन चौक, दुर्वा रेसिडेन्सी आणि महापालिकेची लीलाबाई खिंवसरा शाळा तिथपर्यंत तो 12 मीटर सुचवलेला आहे. हा दुसरा लीलाबाई खिंवसरा शाळा ते शिवदर्शन कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, हा एक 12 मीटरचा रस्ता होणार आहे. म्हणजे हे जे रस्ते आहेत ऑलरेडी त्याचं रुंदीकरण होणार आहे 12-12 मीटरचं. त्या संदर्भात अंतर्गत रस्ते मोहननगरचे मोठे होणार आहेत. शिवदर्शन कॉलनी ते पंतप्रधान आवास योजनाच्या ज्या इमारती आहेत तिथपर्यंत जो रस्ता आहे तो पण 12 मीटर होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या त्या ज्या इमारती आहेत त्याच्या मागच्या बाजूने दुसरा एक रस्ता आहे, तो अक्षय स्टोन कंपनी ते ESI हॉस्पिटल पर्यंत 15 मीटरचा रस्ता होणार येतो. हा रस्ता प्रामुख्याने तिथे घरांच्या याच्यामध्ये घर बाधित होतात मोठ्या प्रमाणात. पुढचा रस्ता आहे संतोषी माता मंदिर, जो मोहननगरचा मुख्य चौक आहे, तिथून ते अपंग केंद्र. हा रस्ता सध्या मला वाटतं 7 ते 8 मीटरचा असेल, तो आता 12 मीटर, म्हणजे जवळपास दुप्पट होणार आहे. म्हणजे अंतर्गत मोहननगरचा अंतर्गत रस्ता आहे. दुसरं अपंग केंद्र, म्हणजे ते थोडक्यात हँडिकॅप सेंटर ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये अपंग केंद्र, ते सुजित हाईट हर्षमय सोसायटी पासून परत पंतप्रधान आवास योजनेपर्यंत हा तिथे नवीन मीटरचा एक रस्ता सुचवलेला आहे. अपंग केंद्र म्हणजे तेच हँडिकॅप सेंटर ते पंतप्रधान आवास योजना, हा 12 मीटरचा रस्ता होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर ते पंतप्रधान आवास 9 मीटर. नंतर महात्मा फुले नगर जे आहे, महात्मा फुले नगर झोपडपट्टी, तिथे जाणारा जो रस्ता आहे तो 12 मीटर. असं एक साधारण मोहननगरची एक परिस्थिती आहे की नवीन रस्ते काही आहेत, काही अंतर्गत रस्त्यांचं रुंदीकरण सुचवलं. याच्यामध्ये साधारण 250-300 घरं बाधित होतात. प्रामुख्याने नवीन रस्ते सुचवले आहेत, एक 12 मीटर 15 मीटर, म्हणजे 9 मीटर 12 मीटर 15 मीटर असे 3 प्रकारचे रस्ते याच्यामध्ये आहेत अंतर्गत. तर त्याच्यामध्ये जे नवीन रस्ते आहेत त्याच्यामध्ये काही घरं मोठ्या प्रमाणात बाधित होतात. बाकी मग महत्वाचा भाग जो आहे तो रामनगरच्या रस्त्या संदर्भातला आहे, जो 36.6 मीटर. या संदर्भामध्ये त्या परिसरातले आपले दिलीप दातीर पाटील हे सामाजिक कार्यकर्ते, मागे त्यांनी 2-3 वेळा महापालिका निवडणुका लढवलेल्या आहेत आणि तिथल्या परिसराशी, प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी त्यांना निकटचा संबंध, तोंड ओळख आहे. ते या संदर्भात काय म्हणतात ते आपण पाहूया. आता नवीन DP पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये मी रामनगर विषयी थोडीशी चर्चा करतोय. रामनगर या भागामध्ये पूर्वी 36 मीटरचा रस्ता टाकलेला आहे. वास्तविक 36 मीटरची गरजच नाही, तिथं 30 मीटर पर्यंत जायला हरकत नाही. आणि पूर्वी त्यात महत्वाची गोष्ट अशी की पूर्वी हा रस्ता समोरच्या बाजूने MIDCच्या हद्दीत नव्हता, तिथं कुठलेही बाधित नाही, तिथं कुणाचं ऑब्जेक्शन नाही. तो पहिल्या डीपीतनं तो असताना आत्ताच्या नवीन DP मध्ये बदलून तो अलीकडे घेतलेला आहे. तर अलीकडे घ्यायचं कारण काय हेच आम्हाला समजलं नाही. परत घेतला तर घेतो, तो घ्या 36च्या ऐवजी 30 करा. जर 36 करायचा असेल तर मूळ आहे तसंच ठेवा, नाही तर अलीकडच्या बाजूने तुम्ही जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 घरं बाधित आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचे श्रद्धास्थान श्री राम मंदिर, ते राम मंदिर जवळजवळ 90% तिथं जात आहे, म्हणजे रोड वायडिंग मध्ये जाते. राम मंदिर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेच्या अगोदरचं आहे आणि ते आमचं श्रद्धास्थान आहे. आणि तिथं आम्ही तर नक्कीच हरकत तिथं घेणार आहोतच आहोत, परंतु तिथं फार मोठं आंदोलन छेडावं लागेल आम्हाला. कारण महानगरपालिका स्थापन व्हायच्या अगोदरपासून ते श्री राम मंदिर आहे आणि समोरच्या बाजूने तुम्हाला कुठलाही ऑब्जेक्शन नाही, तिथं कुठलेही काही MIDCचा ओपन प्लॉट आहे, तिथं तो रस्ता सरळ सरळ होऊ शकतो. परंतु नाहक गोरगरीब जनतेला त्यांची गुंठा अर्धा गुंठा जागा आहे, त्यांनी छोटी छोटी घरं बांधलेली आहेत, ती तुम्ही घरं पाडून का करणार, त्यांना का बेघर करणार, त्याची काय चुकी आहे गरीबाची. ती जी घरं आताची नाहीयेत, ती सगळी 35 ते 40 वर्षापूर्वीची घरं आहेत. माझी प्रशासनाला विनंती राहणार आहे की पूर्वी जो तुम्ही DP प्लॅन केला होता तो तसाच ठेवावा.
आणि याच्याबद्दल तर हरकती घेणारच आहे. असाच काही प्रकार मोहननगर या भागामध्ये झालेला आहे. दाट वस्ती आहे, जिथं काही गरज नाही 12-14 मीटरचे रस्ते केलेले आहेत, त्याविषयी बोलणार आहे मी. तिथंही हरकती घेणं त्याचं काम चालूच आहे. परंतु मला महापालिका आयुक्त साहेब किंवा असतील किंवा सर्व प्रशासनाचे अधिकारी आहेत, तिथं जागेवर येऊन तुम्ही तिथं वस्तुस्थिती पाहून रोडवाडी करावी ही माझी विनंती राहील. अशा प्रकारे मोहननगर चे अंतर्गत रस्ते आणि रामनगरचा 36.6 मीटरचा हा नवीन रुंदीकरण होणारा रस्ता हा डीपी मध्ये आहे. नवीन शहर विकास आराखड्यामध्ये त्याचं डिमार्केशन केलेलं आहे. आता ते किती असावं किती नसावं या संदर्भात जनतेला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. टॅक्सपेयर करदाते नागरिक म्हणून तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे. तिथले सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक किंवा ज्यांना निवडणूक लढवायची ते सुद्धा राजकीय नेते मंडळी, यांना सगळ्यांना या विषयावरती चर्चा करायचा, लेखी सूचना हरकती द्यायचा पूर्ण अधिकार आहे. हा विषय इतक्या पुरतात मर्यादित आहे. धन्यवाद.